प्रश्न दिले होते ते मी चित्राच्या स्वरूपात इथे मांडलेले आहेत. तर पहिला प्रश्न जो होता की आपल्या बालपणीच्या शिक्षणातील एखाद्या आव्हानाची आठवण, तर त्यासाठी माझं पहिलं आव्हान जे होतं ते केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं. आणि केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं तितका कॉन्फिडन्स माझ्यामध्ये नव्हता, पण शिक्षकांनी मला सांगितलं की तू करू शकतो. त्यांनी एक मला बळ दिलं. त्याच्यानंतर मी त्यामध्ये भाग घेतला आणि केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला. तो प्रथम क्रमांक आल्यानंतर माझ्यामध्ये एक आत्मविश्वास वाढत गेला. जेव्हा मी केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये मग जेव्हा उभा राहायचो तेव्हा इतर शाळेतले शिक्षक असायचे ते हेच बोलायचे की आता प्रथम क्रमांक वाला आलेला आहे, आपला नंबर काही येणार नाही. इकडनं माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि ते मी चॅलेंज त्या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर जो दुसरा प्रश्न होता की तुमची आवड कशी निर्माण झाली. तर मी जेव्हा इयत्ता 9वी मध्ये होतो, पालक मीटिंग होती. माझे वडील म्हणाले की माझा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर होईल. त्याच्यानंतर मी 12वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. 12वी सायन्स असताना वडील वारले. मी पण आता विचार केला की वडिलांनी सांगितलेलं आहे की मुलाचं ध्येय होतं की इंजिनिअरिंग करावी. मग मी त्या क्षेत्राकडे आलो की वडिलांचं स्वप्न कुठेतरी पूर्ण केलं पाहिजे. आपण शाळेमध्ये जर प्रथम क्रमांक काढतोय तर आपण शहरा ठिकाणी जाऊन इंजिनिअरिंग का नाही करू शकत. गावातले लोक हेच बोलायचे की गावाकडे जाऊन इंजिनिअरिंग करू शकत नाही का, खेडेगावातला मुलगा आहे, इंजिनिअरिंगला खूप पैसा वगैरे लागतो. पण मी ते जिद्द पूर्ण मनाशी ठरवलं आणि मी ते इंजिनिअरिंगचा प्रवास त्या ठिकाणी पूर्ण केला. तर माझी जी आवड कशी शोधली तर ते वडिलांनी मला जी प्रेरणा दिली त्याच्यातनं मला एक आवड निर्माण झाली की मी इंजिनिअरिंग करू शकतो आणि एक जिद्द ठेवली, एक ध्येय ठेवलं आणि ते ध्येय त्या ठिकाणी मी पूर्ण करून दाखवलं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता की शिक्षक होण्याची आवड. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर आमचं सेंट जॉन कॉलेज इंजिनिअरिंग आहे पालघरला, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूमध्ये मला सांगितलं की तुम्हाला टीचिंगचा जॉब आहे. मला वाटतं की इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवायला जायचं आहे. मी सांगितलं ठीक आहे जातो. पण नंतर मला सांगितलं गेलं की तुम्हाला आश्रमशाहीच्या मुलांना शिकवायला जायचं आहे. जेव्हा मी आश्रमशाहीच्या मुलांना शिकवायला गेलो, मी प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्यांना शिकवलं. माझं शिकवण्याची पद्धत त्यांना खूप आवडली. ती मुलं मला की सर तुम्ही आमच्या इथेच थांबा, पुढे जाऊ नका. त्यांनी जी मला आवड दाखवली त्यांच्यामध्ये की प्लीज कारण बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ कमी. तर विद्यार्थ्यांनी माझ्यामध्ये रस दाखवला की सर तुम्ही आम्हाला शिकवायला राहा. आणि त्याच वर्षी मी व्होकेशनल ट्रेनर म्हणून काम करतो. सर माझी एक विद्यार्थी होती, 10वीला पेपर दिला. त्या पेपरमध्ये तिला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले बोर्डामध्ये. तिला 10वीच्या पेपरमध्ये 97 मार्क होते आणि 97 पैकी प्रॅक्टिकलमध्ये फक्त तिचे 3 मार्क दिले होते आणि थेरीमध्ये पैकीच्या पैकी मार्क होते. आणि त्याच्यामुळे माझे विद्यार्थी माझ्यामध्ये अधिक इंटरेस्ट दाखवत गेले आणि त्यांच्या इंटरेस्टमुळे माझा इंटरेस्ट या शिक्षणाप्रती जास्त वाढत गेला. आणि मलाही कुठेतरी वाटलं की मी समाजसेवेमध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व व्हावं म्हणून मी शिक्षक म्हणून एक त्या ठिकाणी कार्य करत आहे. त्यानंतर लास्ट तुमच्या विद्यार्थ्यांनी कसे आठवले जावे. तर आपण त्यांना कुठेतरी प्रेरणा द्याव्या. ऐतिहासिक गोष्टी असतात किंवा प्रेरणादायी अधिकाऱ्यांची भाषणं वगैरे असतात ती दाखवावी. त्यांना अधिकारी बनण्यासाठी प्रेरणा द्याव्या आणि त्यांच्याबद्दल त्यांनी आपल्याला कुठेतरी आठवण द्यावं की माझ्या शिक्षकांनी मला हे ध्येय दाखवलं होतं आणि म्हणून मी आज अधिकारी बनू शकले आहे. तर आपण त्यांना कुठेतरी एक प्रेरणादायी म्हणून आपण त्यांच्या पुढे एक मॉडेल आपण उभं राहायला पाहिजे. आता या ठिकाणी मी एक चित्र बनवलेलं आहे की विद्यार्थी कसा असावा. तर विद्यार्थी जो असतो या ठिकाणी मी विचारांचं घर, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विचारांचं घर निर्माण होत असतं. या विचारांचं घर निर्माण झाल्यानंतर त्याच्या कल्पनांना या वृक्षासारखी हळूहळू वाढ भेटते आणि त्या वृक्षांच्यासारखी हळूहळू कल्पनांना वाढ मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्ञानाचा सूर्योदय होतो आणि ज्ञानाचा सूर्योदय झाल्यानंतर नक्कीच त्या पक्षाप्रमाणे उंच भरारी घेऊन तो नक्कीच एक चांगला अधिकारी किंवा एक चांगला व्यक्तिमत्व तो समाजामध्ये निर्माण करू शकतो.